पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम, स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि वाफाळत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मी अभ्यास करतीये असं दाखवण्याची आज कोणीतरी खूप ऍक्टिंग करतंय। कोणाचं तरी वाटतंय? बर, आता तू लिहिते आहेच, हातात तुझ्या पेन आहे, समोर वही आहे, काय लिहितेय? 14, 15, ध च्या जागी ड लिहिले, 15, 15 असतं ते। लिहिलं। अच्छा, 18 नाही ग, 18, अडरा लिहिले, 18 असतं ते। एक काम कर, ऐक अक्षरामध्ये 75 लिहून दाखव, चल लिही ना 75। बघूया, एक होमवर्क मी दिलेला आहे, तोपर्यंत मी विमान सुद्धा तयार केलेलं आहे, पण काळजी करू नका, आपण खवय्येगिरी सुद्धा करणार आहोत। 75 कसं लिहिलं? तिने नेसायचा पंचा काढला आणि पुढे 70 लिहिलंय। काय टॅलेंट आहे! आज स्वयंपाक पाणी काही आहे की नाही? बघूया, करायचंय ना? भूक लागली आहे की नाही? हो, लागली। ती कायम लागलेली असतेच, त्यामुळे आता आपण फार हवेत न जाता आजच्या भागातल्या स्वयंपाकाला सुरुवात करूया। 2 ताईंना इथे आमंत्रित करूया, ज्या फार लांबून आल्या आहेत। स्वयंपाक करायचा आहे ना? मग जरा अलीकडे या। एकच मिनिट, टीचरनी होमवर्क दिलाय। खूप छान, वा वा, टीचरचे आभारच मानले पाहिजे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्या 2 ताईंचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया। यावे। नमस्कार। या नमस्कार, मी सौ प्रियंका प्रितेश नेवे। नमस्कार, आता नाव सांगा। मी सौ प्रियंका प्रितेश नेवे। अच्छा, आणि आपण? मी डॉक्टर सौ निकिता राहुल संगाई। अच्छा, जुळ्या बहिणी आहात तुम्ही? चष्म्यावरून वाटत आहे? चष्म्यावरून वाटत आहे आणि एकंदरीत दिसण्यावरून पण वाटत आहे। नाही, पण नाही आहे आम्ही। बरं, ठीक आहे। आपण कुठून आलात? मी जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडून चोपडा हे गाव आहे, तिथून आली आज। जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे चोपडा नावाचं हे गाव आहे। बरं, आणि तुमचं काय ठिकाण? मी बेसिकली अमरावतीची आहे, पण आम्ही सध्या ठाण्याला मुक्कामी आहे। अच्छा, कशाला ठाण्याला मुक्कामी आहे तुम्ही? माझे हस्बंड जॉब करतात ठाण्याला। अच्छा, पण माहेर मग अमरावतीचं का? नाही, सासर अमरावतीचं आणि माहेर देऊळगाव राजा। देऊळगाव राजा। आणि तुमचं सासर माहेर कुठलं? माझं सासर चोपड्याचं आहे आणि माहेर भुसावळचं आहे। अरे वा वा, किती छान, दोन्ही एकाच प्रांतात आहे म्हणजे। हो, दोघी जणी अस्सल खवय्ये आहेत आणि दोघींनाही आवड आहे टीव्हीवरती दिसण्याची, पण आज स्वयंपाक करणार आहेत। काही जणांना आवड फक्त खाण्याची असते आणि ते तेवढ्या करताच इथे असतात, काही जणांना मला गाण्याची पण आवड आहे। अरे वा, मला सुद्धा गाण्याची खूप आवड आहे। हाऊस फार महत्वाची, कारण हौसेमुळे माणसाचं मन ताजतवानं राहतं। आणि तुम्ही आज मनापासून इथे आलात, आपण छान गप्पा मारत स्वयंपाक करूया, चालेल ना? चालेल। खायचे पदार्थ कुठले पदार्थ ठरवून आलात आज? मी आज हेल्दी पावभाजी बनवणार आहे। आणि तुम्ही? हो, मी बाजरीचे दिवे। बाजरीचे दिवे एवढे आहेत ना बाकी वेगवेगळ्या कंपन्यांचे? आपण नेहमी दिवाळीत तेलाचे दिवे लावतो, आता आपण हिवाळ्यात तुपाचे दिवे लावणार। अरे वा वा, काही लोक अभ्यासातही दिवे लावतात, काही लोक, मी माझ्याकडे बघून म्हणतोय, पण आज आपल्याला छान बाजरीचे दिवे खायचे। ओके, कुठे गेला? नाही, माझ्याकडे होतात, त्याच्यामुळे बाजरीचे दिवे आणि हेल्दी पावभाजी हे 2 हेल्दी पदार्थ आज आपल्याला खायचे आहेत। स्वरा, आपण अभ्यास करत करत आज पदार्थ बघूया, चालेल? चालेल। चला, पहिल्यांदा कोण करणार मग सांगा? मी। का बरं? मला सांगितलेलं करायला। अच्छा, तू सांगितलंस की काय? गोष्टी परस्पर ठरायला लागल्यात आणि ही धोक्याची घंटा आहे, पण ठीक आहे, धोक्याची घंटा आपण नंतर वाजूया, पटकन वळूया निकिता ताईंच्या पदार्थाकडे, चालेल? चालेल। चला, तर इकडे चित्रकलेचा तास चालू आहे, तिकडे आता पहिला पदार्थ आपण करणार आहोत, हो की नाही? तुम्हाला काही अशी आवड आहे की नाही दुसरी? हो, मला पण आवड आहे, मी कविता करते। तर आज मी जस्ट गाडीमध्ये येता येता मला आम्ही सारे खवय्येच्या टीमसाठी एक कविता सुचली, मी ती लिहिली आणि मी ती म्हणणार आहे ते आज। ऐकतेस का तू? ताजी ताजी कविता आहे? हो ना, मग ऐकूया आपण। ताजी ताजी आहे म्हणून पाठ नाही आहे माझी, हरकत नाही, फक्त फार वाफा येणार नाहीत ना ताज्या यायच्या? नाही। जसा वेळेचा काटा लागतो सरू, गृहिणींना पडतो प्रश्न आज खायला काय करू, पण आम्ही सारे खवय्येची टीम शक्कल करते, रोज नव्या नव्या रेसिपी शोधून आणते। मग शोचा अँकर संकर्षण, मग शोचा अँकर संकर्षण, त्याचे हावभाव बोलीचे असते वेगळेच आकर्षण। क्या बात है! म्हणूनच शो आहे हिट, नवनवीन पेट पूजा करत प्रेक्षक राहतात फिट। कार्यक्रमात भाग घेऊन माझं पण तोंड झालं गोड, परत परत यायची मला लागली आहे ओढ। किती छान, म्हणजे इथून जायच्या आधीच पुढच्या वेळेस टप्पा त्या लावून चाललेल्या आहेत आपल्याकडे, हो की नाही? प्रमोशन करतात। पण प्रियंका मॅडम, निकिता मॅडम, तुम्ही दोघी टॅलेंटेड आहात, म्हणजे स्वयंपाकापेक्षा वेगळ्या तुम्हाला कलागुणांची आवड आहे, ऐकूनच मला फार छान वाटलं। आता आपण तुमच्या या बाजरीच्या दिव्यांकडे जाऊया, पण त्याआधी आज कुणावर तरी फारच अभ्यासाचं भूत अगदी डोक्यावर बसलंय, तर तुम्ही यांना घेऊन थोडा वेळ अभ्यास घ्याल का यांचा? हो हो, नक्की नक्की। फक्त लक्ष द्या, नाही तर तुमचाच अभ्यास होईल। हे बाळा, जा अभ्यासाला बस। नाटक करू नको, जा। बाय बाय। निकिताजी, आता मैदान मोकळे, सांगा काय साहित्य? बाजरीचं पीठ, गुळाची पावडर, चोको चिप्स,
गुलाबाच्या पाकळ्या, ड्रायफ्रूटचे काप, वेलची पावडर, चवीनुसार मीठ आणि साजूक तूप. बर, आणि हे साचे आहेत वाटतं. हां, ते दिवे ठेवायसाठी. वा, तर हे दिव्याचे साचे आहेत हो की नाही. मग आता पहिल्यांदा काय करायचं निकिता मॅडम? पहिल्यांदा आपण एक बाउल घेऊ. चालेल चालेल ना. चमचा एक काढायसाठी आणि एक तुपात. हो, घ्या ना. मी आज तुम्हाला मदत करणार आहे निकिता ताई. मला हवीच आहे मदत. किती छान. हे जवळपास 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे घ्या घ्या. आणि त्याच्यात साजूक तूप. साजूक तूप घालणार आहे. वा, घराघरात लहान मुलं आहेत, चोचले जिभेचे, लाड मुलांचे मला पुरवायला लागतात, त्यामुळे छान करा. हो हो, छानच करणार आहे. मग तुम्ही काय करता? थोडंसं मीठ घाला ना. मग अगदी चवीपुरतं. तुम्ही काही व्यवसाय वगैरे करता? मी MD होमिओपॅथ आहे. अच्छा. आणि मी लग्न झाल्यावर बरेच वर्ष प्रॅक्टिस केली, जॉब केला, क्लिनिक केलं, पण मुलं झाल्यानंतर मग मी जॉब स्किप केला. बरं, आता हे काय करून घ्यायचं पीठ? हे मी मळून घेतलेलं आहे पीठ आणि याची अशी मूठ वळेपर्यंत त्याच्यात साजूक तूप घालायचं आहे. मग लागेल अजून ना? थोडंसं लागेल. बरं, बस. मग आता आपल्याला पुढे काय करायचंय? याचा पाक करून घ्यायचा आहे गुळाचा. याच्यात हे मी थोडी गुळ पावडर टाकत आहे आणि थोडंसं पाणी. बारीक याच्यावर नाही तर जळेल. बरं, थोडं पाणी. बरं, अर्ध काम माझ्याकडूनच करून घेत आहेत. याच्यात मी थोडीशी वेलची पावडर पण टाकत आहे. पाणी तर सांगा मला. बस होईल, बस बस होईल ना. थोडीशी वेलची पावडर. बरं, आता हे मळून छान झालेलं आहे. इकडे गुळाचा पाक तयार होतो. ओके, आता काय करायचंय? आता याला थोडंसं हलवावं लागेल, त्याचं हे मुरलं नाही अजून. बरं, पुरे इतका पाक? बस होईल. थोडं आता या पाकाला आपण थंड होऊ द्यायचं आणि मग त्यांनी हा गोळा मळून गोळा तयार करायचा आणि गोळा हलकासा सॉफ्ट ठेवायचा, म्हणजे खूप कडक नाही पाहिजे, नाही तर ते दिवे असे फाटेल. मऊसर ठेवायचं. घालूया हा पाक याच्यात? सगळा नका घालू, थोडा थोडा घाला. तुम्ही म्हणाल तेवढं. आणि पण ते गरम आहे, थोडा. बस. सावकाश. बाजरीच्या पिठाचे दिवे हा पदार्थ आम्ही करतोय, पौष्टिक आहे आणि कारण बाजरीचं पीठ आपण हिवाळ्यात खातच असतो. मस्त. चला, गुळाचा पाक घालून बाजरीचं पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. अगदी छान. हा, मस्त. आणि एक बाजरीचा स्वतःचा एक रंग असतोच, त्यात गुळाच्या पाकाचा रंग घातल्यामुळे त्याला जर अजून एक वेगळा रंग आलाय. मला सांगा, ही जुनी रेसिपी आहे ना खूप? हो, ही पारंपरिक जवळपास खूपच जुनी रेसिपी आहे. आमच्या ह्याच्यात ही खात आलेलं आहे आणि आमच्या आजीनी पण आम्हाला हे सांगितलं की तुम्ही तुमच्या पुढील पिढीला सुद्धा ही खिलवा. वा वा, बनवा आणि खिलवा. जवळपास खूपच जुनी रेसिपी आहे, म्हणजे खूपच जुनी झाली हो की नाही. वा, आता काय पर्याय पुढे? आता मी ह्याचे छोटे गोळे केले. हे मी मुलांसाठी करत आहे म्हणून छोटा साईज करत आहे. आपण याचा मोठा साईज पण करू शकतो. अच्छा. आणि हा असा गोळा करून गोल मी त्याला असा दिव्याचा शेप देणार आहे. त्या मुलासाठी करत आहे म्हणून ते छोटे करत आहे. तुम्हाला मोठ्या माणसाला खिलवायचे, तुम्ही मोठे करत आहे. हा असा ठेवून स्टीमर आता मी प्लेटमध्ये ठेवते पहिले. हो, याचे तुम्ही वेगवेगळे शेप पण करू शकता, पण जनरली दिवे म्हणतात म्हणून आम्ही हे अशा प्रकारे करतो. बरं, हे असं ठेवायचे नंतर हे स्टीम करायला ठेवायचे त्याच्यात. हे तापलेलं आहे. अच्छा. आता हे दिवे ह्याच्यात ठेवायचे का? आणि असे उलटेच ठेवायचे ते. अच्छा, पालथे म्हणजे? पालथे. बाजरीचे हे दिवे आम्ही असे छान वाफवायला ठेवतो. आणि जनरली हा पदार्थ गरम गरमच खातात. जसं स्टीम देऊन झालं की लगेच साजूक तूप त्याच्यात टाकायचं आणि खायला देतात हा पदार्थ. मग ह्याचं काय काम आहे? हे मुलांना आकर्षित करण्यासाठी. आता मुलं त्याच्यामुळे हे चोको चिप्स आणि हेल्दी म्हणून ड्रायफ्रुट्स आणि सजावटीसाठी मी गुलाबाच्या पाकळ्या यूज करणार. अच्छा, चला मग बाजरीचे दिवे आम्ही पालथे छान वाफवून घेतो. वाफवून झाल्यानंतर मग आपण पुढे काय होणार आहे ते बघूया. चालेल? चला, बाजरीचे दिवे छान वाफवून झालेले असतील, झाकण काढूया. हो, याच्या कलरवर ना समजते आपल्याला ते झाले आहे की नाही झाले. झालेत. रंग 100% बदललाय. काढूया का आता आपण हे? हो, जनरली हाताने काढले तर ते म्हणजे आता सरळ ठेवू ना? आता सरळ ठेवा. ते व्यवस्थित बसण्यासाठी मी हे. निकिता मॅडम, आज मी तुम्हाला खूप मदत केली असं नाही वाटत तुम्हाला? सगळं तुम्हीच केलं. इतकंही नाही काही, पण बरीच केली. म्हणजे आमच्याकडे दिवाळीच्या दिवसात करतात कणकेचे दिवे. अच्छा, हे पण बाजरीचे. आता काय
आता मी याच्यात हे दिवे काढून ठेवले. आपण सजावट करूया. त्याच्यासाठी मी मुलांचे आवडते चोको चिप्स व्हाईट अँड ब्राऊन दोन्ही टाकत आहे. मस्त. म्हणजे मुलं पटकन खातात पाणीपुरी सारखा एक गपकन. आणि त्याच्यात मी थोडंसं तूप टाकणार आहे. हा नुसता तुपासोबत खाल्ला तरी खूप छान लागते. अच्छा, तिथेच ठेवा ती प्लेट, म्हणजे कसं आपल्या प्रेक्षकांना दिसत राहील सतत. हा, आता काय घालताय? हे मी गुलाबाच्या पाकळ्या, कलरफुल दिसतंय ते. आणि ते चॉकलेट सिरप आणलंय ते वरून टाकेल. कशाच्या वरून? याच्याच. मला वाटलं आता खाणाऱ्याच्याच वरून, कारण हे तर भरलं पूर्ण. जेव्हा खाल मुलं. मस्त, खूप छान. स्वराला हा पदार्थ खूप आवडेल. जी माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी आहे तिला मी चटकन बोलवू का आता इथे? चालेल. स्वरा, ये बरं जरा, ये. झालं अभ्यासाचं नाटक करून झालं? तुझं ना चित्र काढलंय. माझं चित्र काढलंय? हे माझं चित्र ह्या माझ्या पुतणीने काढलंय, जे अगदी माझ्यासारखं आहे. मी तुला या पदार्थासाठी बोलवलंय. हातात घे प्लेट. किती सुंदर आहे बघ. पटकन तुम्ही लिहून घ्या बाजरीच्या दिव्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता बाजरीचे दिवे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये वाटीभर बाजरीचं पीठ घेऊन त्यात साजूक तूप घालावं. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालावं आणि थोडीशी वेलचीची पूड घालावी. आता पॅनमध्ये गुळ घेऊन त्यात थोडंसं पाणी घालावं आणि गुळाचा पाक तयार करून घ्यावा. हा पाक थंड झाल्यानंतर बाजरीच्या पिठात घालून मऊसर गोळा मळून घ्यावा. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्यांना दिव्याचा आकार द्यावा आणि हे तयार केलेले दिवे स्टीमरमध्ये पालथे ठेवूनच वाफवून घ्यावे. आता एका प्लेटमध्ये हे दिवे काढून घ्यावे आणि त्यात सजावटीसाठी थोडेसे चोको चिप्स, सुक्या मेव्याचे तुकडे, साजूक तूप घालावं. वरून गुलाबाच्या पाकळ्या पेराव्या, तसंच चॉकलेट सॉसही घालावा. स्वादिष्ट असे बाजरीचे दिवे खाण्यासाठी तयार आहेत. वा, ठाण्याच्या निकिताजींनी अप्रतिम पदार्थ केला. बाजरीचे दिवे. छोटा आहे, टपाक्कन खाता येईल असा आहे, जो आपल्याला खायचा आहे. पण त्याआधी आता पुढचा पदार्थ बघूया. प्रियंकाजी, इट्स युअर टर्न नाव. ऑल सेट ना? हो. काय याचं नाव आहे? हेल्दी पावभाजी. मग यासाठी लागणारं साहित्य काय मला सांगा. हिरवे वाटाणे, बटाटा, गाजर, दुधी भोपळा, बीटरूट, फ्लॉवर, शिमला मिरची, टमाटे, कांदे, तूप, कोथिंबीर, चीज, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ, पावभाजी मसाला, मोहरी, जिरं, तिखट, हळद आणि लिंबू. फारच छान. आता याच्यामध्ये तुम्ही असं काय बदल केलाय की ज्याच्यामुळे ही पावभाजी हेल्दी होईल? आपण याच्यामध्ये गाजर ऍड केलंय. जसं बाहेरच्या पावभाजीमध्ये कलर असतो, तर कलर न टाकता आपण इथं बीट ऍड केलेलं आहे. बर. अशा या 2-3 गोष्टी आपण यात ऍड केलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर आपण ती तेलात बनवतो. बाहेरची पावभाजी तेलात बनवली जाते, तर ती तेलात न बनवता आपण तिला तुपात बनवणार. साजूक तुपात. आणि मला वाटतं हे जे आपण घेतलंय दुधी भोपळा, हा पण पावभाजीत नसतो. पण हे मुलांच्या दृष्टीने, डायबिटीसच्या दृष्टीने खूप म्हणजे एजेड लोकांच्या दृष्टीने खूप चांगला असतो, म्हणून आपण याला यूज केलेला आहे. चला आता मग तुम्ही निघा, आम्ही कृती. मला चीज पाहिजे. एका चटीवर जाणार मी. कुठून आलीस ग तू? मी ना कळलं. जा, तुम्हालाही पाहिजे ना? नाही, मला घ्या. त्यांच्या वाटतं मी खाते. काही म्हणजे राहिलंच नाही. बाय बाय. हो. कृतीकडे वळूया. हो. तयार आहात ना? हो. बरं, काय करायचं पहिल्यांदा? प्रथम आपल्याला पॅन घ्यावा लागेल. पॅन मध्ये काय करायचंय? पॅन मध्ये तूप घालावं लागेल आपल्याला. घ्या मग तूप. हा घ्या चमचा. अलीकडे या की आता. तूप जितकं जास्त असेल पावभाजीमध्ये तेवढं चांगलं असतं मुलांच्या दृष्टीने. बरं, ठीक आहे. तुपामध्ये थोडंसं जिरं घाला. थोडी मोहरी. बरं. आणि आपण कोथिंबीर याच्याकरता घालतो, थोडासा तिचा स्वाद येतो आपल्याला. बरं. थोडंसं अद्रक, मिरची, लसूणची पेस्ट, थोडी हळद. बरं. थोडं तिखट. बरं. आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे, कांदा घालणार आहे. हा, जरा हे थोडा टोमॅटो. कामाला एकदम स्पीड आहे तुमच्या, झपाझप हो है ना?
आता काय घालायचंय? आता याला पूर्ण फ्राय करायचंय, गुलाबी होईपर्यंत भाजायचंय. तोपर्यंत आपण भाज्या शिजवून घेऊया. मग त्या कशा शिजवायच्या? त्या कुकरमध्ये शिजवाव्या लागतील. कुकरमध्ये ज्या ज्या म्हणून भाज्या आपल्याला शिजवायच्या आहेत त्या भाज्या याच्यामध्ये घ्या. बटाटा किंवा आपण याऐवजी केळं घेऊ शकतो. बर. गाजर, बीट, दुधी भोपळा, अच्छा, फ्लॉवर, शिमला मिरची आणि वाटाणे. वा, ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे, वाफेवर शिजवायचे. ठीक आहे. हेल्दी पावभाजीसाठी लागणारे 2 टप्पे कांदा आणि टोमॅटोचे जे वाटण आहे ते आम्ही छान करून घेतोय पॅन वरती. आणि ह्या ज्या 5-6 भाज्या आहेत त्याच्यामध्ये बीटरूट सुद्धा आहे, ते आम्ही छान वाफेवरती वाफवून घेतो. परफेक्ट वाफवून झालेले आहे. आता काय करूया? हो, याला स्मॅश करायचं आता. बर, घ्या. मी थोडी मदत करू का? हो. बरं, तुम्हाला एक सहज आठवण म्हणून सांगू का? ह्या कार्यक्रमातला प्रेक्षक जो आहे ना तो भयंकर हुशार आहे. एके दिवशी काय झालं, मला सोशल मीडियावरती एक प्रश्न विचारला एका ताईंनी. मला म्हणाल्या, काय हो तुमचं शिक्षण काय? अच्छा. माझा अनुभव सांगतो. तर मी म्हणलं, हो माझं BSc कॉम्प्युटर आणि MBA मार्केटिंग झालंय. मग त्या म्हणाल्या, तुम्हाला इंग्लिश येतं की नाही थोडंफार? म्हणलं, येतं ना थोडंफार. मग ते एपिसोडमध्ये स्मॅश काय म्हणता म्हणे? ते मॅश आहे. तर मला ना काही ताई अशा सुद्धा भेटतात ज्या मला ना अगदी हक्काने असं खडसवून सांगतात. तर तुम्हाला एक सहज मी सांगतो, ते मॅश असतं बरं, स्मॅश नाही. लोक आपल्याला म्हणजे भयंकर ऐकत असतात. तर उकडून मॅश केलेल्या भाज्या. इथून पुढे आता तुम्ही सुद्धा माझ्यामुळे मॅश म्हणायला लागल. आता काय घालायचंय? याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालावा लागेल. एक चमचा देऊ का? हो. किती मस्त. हो, फारच छान करताय. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालावं लागेल आपल्याला. बर. पुरे का ताई? बस बस बस. आणि उकडलेले वाटाणे. हा, ते तर पावभाजीत पाहिजेतच. चवीनुसार मीठ. आज मी तुम्हाला फारच मदत करतोय ना? हो, थँक्यू. हेच ऐकायचं होतं मला. वा, आता काय राहिलं हो ताई? आता त्याला बाउलमध्ये सर्व करायचं, चीज टाकून खायचं. मला असा वास येतोय की स्वरा परत आलीये. 100% आली. हा, मला माहितीच होतं. पावभाजी तयार झालीये. जरा काढूया का आपण बाउलमध्ये? वा, आज मला वाटतं किमान आपल्या दोघातच एक 25 पाव संपतील. माझ्याकडे 60. काय? 60? वा, काय घालायचं याच्यावरती आता? घ्या. मी खाणार कोथिंबीर. घाला की. कोण नाही म्हणलं होय? पहिले चीज टाकून घेऊया. हा. आहा. फर्स्ट क्लास पैकी हेल्दी पावभाजी तयार झालेली आहे. आम्ही आता संगतीला घेतो पाव आणि करतो खायची तयारी. तुम्ही कशाला वाट बघतायसा? पटकन येऊन घ्या साहित्य कृती. आता हेल्दी पावभाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात थोडंसं जिरं मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडीशी हळद, थोडंसं तिखट घालावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावा आणि हे दोनही व्यवस्थित परतून घ्यावं. तोवर इतर भाज्या म्हणजेच बटाटा किंवा कच्चं केळं, गाजर, बीट, दुधी भोपळा, फ्लॉवर, भोपळी मिरची आणि वाटाणे कुकरमध्ये शिजवून घ्यावे. आता शिजवलेल्या भाज्या मॅश करून घ्याव्या आणि त्या कांदा टोमॅटो परतत असलेल्या पॅन मध्ये घालाव्या. त्यात पावभाजी मसाला, थोडंसं पाणी तसंच उकडलेले वाटाणे घालावे. चवीनुसार मीठ घालावं. आता पावभाजी सर्विंग बोल मध्ये काढून घेऊन त्यावर किसलेलं चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावी. निकिताजी आणि प्रियंकाजी दोघी इथे आले आणि अफलातून पदार्थ केले. बाजरीचे दिवे आणि हेल्दी पावभाजी. त्यांना आपण भेटवस्तू देणार आहोत, घाई करू नका. पण त्याआधी मगाशी तुम्ही एक छान कविता सादर केली निकिता मॅडम. आता प्रियंका मॅडम तुम्ही काहीतरी सादर करा बाबा. उखाणा घेते मी. उखाणा घेता? हो. घ्या. भुसावळकरांची मुलगी झाली चोपडेकरांची सून, याचा आहे मला अभिमान. अच्छा. भुसावळकरांची मुलगी चोपडेकरांची सून, याचा आहे मला अभिमान.
प्रितेश रावांच्या साथीमुळे आम्ही सारे खवय्यांनी केलाय माझा सन्मान, केलाय माझा सन्मान. अरे वा वा वा, खूप छान. तुम्हाला झी मराठीकडून ही छानशी प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. आणि निकिता मॅडम, हे तुम्हाला. असाच छान छान स्वयंपाक करत राहा. आणि तुम्हाला आता आमची आठवण येईल स्वयंपाक करताना. हो. तेच घालत जा. खूप छान. तर तुम्ही छान आता इथून पुढे स्वयंपाक करताना आम्हाला तुमची आठवण येईल, पण तुम्हालाही आमची आठवण यावी म्हणून हे तुम्ही वापरा आणि अशाच छान आनंदात हसत राहा. ओके. थँक्यू. आपण आम्हाला पण इथे बोलवलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू, खूप थँक्यू. झी मराठीचे पण खूप थँक्यू, खूप थँक्यू. थँक्यू सो मच. आता आपण हे खाऊया. हात तिकडे चाललाच आहे मंडळी, तिकडे जातोय हात. तुम्ही नका वाट बघू, आता आपण घेऊया निरोप. भेटूया पुढच्या भागात. पात्रा झी मराठीवरती ताजा गरमागरम आणि हेल्दी कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.